नमस्कार मित्रांनो, आपण आज CNE, CPD या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. नर्सिंग क्षेत्रामध्ये CNE आणि CPD आजकालचा सध्या ज्वलंत विषय आहे. बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये काम करत असतो किंवा कॉलेजला टीचिंगला असतो, अशा वेळेस आपल्याला सर्व सुट्ट्या ॲडजस्ट करून ते CNEचे पॉईंट्स अटेंड करणं किंवा ते CNE अटेंड करणं पॉसिबल होत नाही आहे. तर अशा केसेसमध्ये जे 2022 ते 27च्या दरम्यान पासआउट झालेले आहेत नर्सिंग कोर्स, अशांसाठी सध्या थोडंसं रिलॅक्सेशन या ठिकाणी भेटलेलं आहे. हे जे सर्क्युलर आहे ते MNCनं 3/2/2026 रोजी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेलं होतं. त्या सर्क्युलरनुसार आपण नंतर सविस्तर चर्चा करूयात. परंतु थोडंसं CNEबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊयात. बऱ्याच जणांना आणखीन CNE बद्दल डाऊट्स आहेत. CNE काय असतं, CPD काय असतं. बऱ्याच जणांना आणखी CNE सुरुवातही केलेली नाही आहे. 0 पॉईंट्स आहेत. ठीक आहे. तर अशांसाठी आज CNE बद्दल आपण थोडक्यात बघूयात. तर CNE म्हणजे कंटिन्युअस नर्सिंग एज्युकेशन. याच्यामध्ये आपण नर्सिंग क्षेत्राबद्दल जे काही नवीन अपडेट्स असतात ते आपण आपलं जे नॉलेज आहे, स्किल्स असतात त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी आपण काय करत असतो, CNE अटेंड करत असतो किंवा जे काही वर्कशॉप वगैरे होतात, बाहेर सेमिनार होतात ते आपण अटेंड करत असतो. ठीक आहे. तर आपल्याला MNCचा जो किंवा INCचा जो रूल आहे त्या रूलनुसार आपल्याला 2022 ते 27च्या दरम्यान आपल्याला 150 क्रेडिट आवर्स घ्यायचे होते. ठीक आहे. म्हणजे 150 आवर्स आपल्याला घेतल्याच्या नंतर आपल्याला आपलं जे लायसन आहे ते लायसन आपल्याला नर्सिंग प्रॅक्टिसचं ते रिन्युअल होत होतं. ठीक आहे. तर त्यासाठी आपण जर विचार केला तर गेल्या 4-5 वर्षात म्हणजे 2022 पासून आता 26 पर्यंत 3-4 वर्षामध्ये कुठेही जवळपास CNE त्या ठिकाणी झालेले नव्हते किंवा CPD प्रोग्राम त्या ठिकाणी झालेले नव्हते. त्यामुळं गेल्या 3-4 वर्षात आपल्याला ते पॉईंट्स घेणं शक्य झालेलं नाही. परंतु आता थोडक्यामध्ये आपण हे पॉईंट्स आता घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आपण कितीही प्रयत्न केला तरी देखील ते आता पॉईंट्स घेणे शक्य नाही. कारण जो जुना रूल होता त्या रूलनुसार आपण एका वर्षामध्ये साधारणतः मिनिमम 30 पॉईंट घेऊ शकत होतो आणि मॅक्झिमम 60 पॉईंट घेऊ शकत होतो. त्यामुळे आपल्याकडे आता 2026 पासून 27 पर्यंत फक्त 1-1.5 वर्षाचा कालावधी आहे. 1-1.5 वर्ष म्हणण्यापेक्षा जवळपास 1च वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. ठीक आहे. एक वर्ष किंवा 13 महिने. ठीक आहे. तर अशा 13 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये आपण मॅक्झिमम 60च पॉईंट घेऊ शकतो किंवा मॅक्झिमम 70 पॉईंट घेऊ शकतो. त्यापेक्षा जास्त आपले पॉईंट्स होणार नाहीत. आपल्याला रिक्वायरमेंट जे आहे ते 150 पॉईंटचे आहे. त्यामुळं याच्यामध्ये इन फ्युचर काही ना काही MNC कडून किंवा INC कडून काही चेंजेस येतील किंवा काही सर्क्युलर येतील, नोटिफिकेशन येतील, त्यानुसार त्या चेंजेस होतील, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु सध्या तरी आपण काय करतोय की CNE अटेंड करत आहोत. तर आपण मॅक्झिमम एका आठवड्याला एकच CNE अटेंड करू शकतो. म्हणजे 7 दिवसांमध्ये आपण एकच CNE अटेंड करू शकतो, असा त्याचा एक रूल आहे. त्यानंतर आपण याच्या अगोदर एक ऑफलाईन CNE साठी साधारणतः 5 पॉईंट असायचे आणि त्याचे चार्जेस होते. परंतु थोडे ते चार्जेस कमी केलेले आहेत. आता एका CNE साठी आपण साधारणतः आपल्याला ऑफलाईनच्या 10 पॉईंट्स भेटतात आणि साधारणतः 200 ते 500 त्या ठिकाणी किंवा काही काही ठिकाणी फ्री देखील CNE त्या ठिकाणी आपल्याला भेटतात. ठीक आहे. तर हे CNE आहे. त्यानंतर हे सगळं आपण काम करून या सगळ्या CNE करणं पॉसिबल होत नाही. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक हजारो या ठिकाणी नर्सेस काम करत आहेत. तर त्या सर्वांनी जर CNE साठी तेवढे सुट्ट्या घेऊन जायचं ठरवलं तर ते पॉसिबल नाही आहे. तेवढ्या सुट्ट्या भेटतही नाही आणि जर आपण सुट्ट्या सगळ्यांनी सोबत घेतल्या तर ते काय होतं, सिस्टीम सगळी बिघडून जाणार आहे. त्यामुळं हे सगळं शक्य नसताना देखील आपण ते करत आहोत. याच्यातच एक गुड न्यूज म्हणून जे या ठिकाणी आलेली आहे किंवा जी पहिलीच त्यांनी तिचं सर्क्युलर होतं INCचं, त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी दिलेलं होतं. परंतु त्याच्याबद्दल असं क्लॅरिफिकेशन कुठूनही भेटत नव्हतं. बऱ्याच जणांना ते डाऊट होते की नेमकं CNE कोणाला करायची आणि कोणाला करायची नाही. ठीक आहे. त्यामुळे जे डाऊट्स होते ते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी MNCनं त्या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटला त्या ठिकाणी एक सर्क्युलर किंवा एक नोटीस त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे. त्या नोटीसनुसार जे 2022 ते 27च्या दरम्यान पासआउट झालेले आहेत अशांसाठी किंवा ज्यांनी 2022-27च्या दरम्यान एखादा नर्सिंग रिलेटेड कोर्स केलेला आहे अशांसाठी त्या ठिकाणी CNEचे पॉईंट्स घेण्याची गरज नाही. त्यांनी लेक्चर अटेंड केलं तरी चालतील किंवा वर्कशॉप सेमिनार अटेंड केले तरी चालतील, परंतु त्यांना ते पॉईंट्स भेटणार नाहीत किंवा त्यांना ते पॉईंट्स घ्यायची गरज नाही. ठीक आहे. सोबतच ज्या लोकांनी 2022 ते 27च्या दरम्यान पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स केलेला आहे, जसे की पोस्ट बेसिक BSc नर्सिंग केलेली आहे, MSc नर्सिंग केलेली आहे किंवा MPH वगैरे, MPH त्यांचा उल्लेख केलेला नाही परंतु MPH त्याच्यामध्ये असू शकतं. तर ज्यांनी असा PGचा कोर्स केला किंवा पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा नर्सेससाठी
देखील सीएनई अटेंड करण्याची गरज नाही. एका वर्षासाठी साधारणतः 75 पॉईंट्स आणि 2 वर्षाचे 150 पॉईंट्स असे त्या ठिकाणी MNC आपल्याला क्रेडिट करणार आहे. त्यामुळं ज्यांनी 2022 ते 27 दरम्यान पासआउट झालेले आहेत किंवा ज्यांचं कोर्स कंप्लीट झालेला आहे एखादा नर्सिंग रिलेटेड कोर्स, अशा नर्सेसला त्या ठिकाणी सीएनई करण्याची गरज नाही असं त्या ठिकाणी एक सर्क्युलर दिलेलं आहे. तर सर्क्युलर तुम्हाला याच्यामध्ये मी व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये त्याची लिंक पाठवेल. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील सीएनई रिलेटेड, नर्सिंग रिलेटेड, तुम्ही डाऊट्स व्हिडिओच्या खाली कमेंट्स करू शकता. जर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.